तक्रार केल्यानंतरही त्यावर निवडणूक आयोगाने दखल का घेतली नाही? आमची माननीय निवडणूक आयोगाला विनंती असेल की हा पक्षपातीपणा का केला जातोय? महत्वाची बाब अशी की 13 एप्रिल रोजी माझ्याबद्दल केलेली ही जी तक्रार आहे ही तक्रारच मुळात राजकीय हेतूने प्रेरित आहे. दुसरं, पूजा कळस यांच्याकडे कुणी नाहीये, त्या त्यांच्या वडिलांकडे राहायच्या. त्यांचे वडील आता वारलेले आहेत, त्यामुळे त्या एकट्या राहतात. शिवाय ते बाळ स्तनदा आहे, स्तनपानाची गरज आहे त्या बाळाला, त्यामुळे ते बाळ सोबत असतं. आणि सगळ्यात महत्वाचं की जर आम्हाला राजकारण करायचं असतं तर रामदास तडस यांचा मतदारसंघ वर्धा, ते वर्ध्यावरून उमेदवारी करत आहे. कदाचित जर आम्हाला पॉलिटिकल डॅमेज करणे किंवा कुठलं तरी राजकीय कुरघोडी करणे असं जर डोक्यात असतं तर ती पत्रकार परिषद आम्ही वर्ध्यामध्ये घेतली असती. मात्र ती पत्रकार परिषद ही नागपूरमध्ये झाली. पत्रकार परिषद पूजा तडस यांनी घेतली. कुठल्याही महिलेच्या प्रश्नावर आपण आवाज उठवला पाहिजे म्हणून पूजा तडसच्या सोबत माझं हजर राहणं फार स्वाभाविक होतं. पण या सगळ्यांवरून सुतावरून स्वर्ग गाठत आणि निव्वळ सत्ताधाऱ्यांकडे यंत्रणा हाताशी आहे म्हणून जर बालहक्क आयोगाचा आधार घेत अशा पद्धतीची नोटीस पाठवली जात असेल तर बालहक्क आयोगाच्या अध्यक्षांना सुद्धा माझी विनंती असेल की आपण सुद्धा थोडा मानवीय पातळीवर विचार करा आणि 17 महिन्याच्या त्या जे काही 13 महिन्याचं जे स्तनदा मातेचं मूल आहे ते मूल तर आईसोबत राहीलच, पण त्या मुलाचे अधिकार कसे नाकारले जातात यावर आपण आधी विचार करा. आपली ही नोटीस म्हणजे उल्टा चोर कोतवाल को डाटे अशा पद्धतीची नोटीस आहे. आपण ज्या पद्धतीने म्हणजे रामदास तडस सत्ताधाऱ्यांचे उमेदवार आहेत, सत्ताधाऱ्यांचे ते खासदार आहेत म्हणून जर त्यांची बाजू घेतली जाणार असेल